श्री क्षेत्र मढी कानिफनाथ संजीवनी समाधीचे रहस्य आणि ऐतिहासिक वारसा सुरू होतो। भाग 1 प्रस्तावना वजा एका गूढ ऊर्जेचा शोध आणि महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत अनेक रहस्य आणि चमत्कार दडलेले आहे। इथल्या कानाकानामध्ये साधू संतांचा आणि नाथांचा स्पर्श आहे। पण अहिल्यानगर जिल्ह्यातील एक छोट्याशा टेकडीवरती असे एक गूढ स्थान आहे जेथे गेल्या शेकडो वर्षापासून एक अफाट शक्ती वास करते। हे स्थान म्हणजे श्री क्षेत्र मढी। नवनाथापैकी एक साक्षात प्रबुद्ध नारायणाचा अवतार असलेले श्री कानिफनाथ महाराज यांनी याच ठिकाणी संजीवनी समाधी घेतली। या टेकडीत असे काय रहस्य आहे जे लाखो भाविकांना दरवर्षी येथे खेचून आणते आणि आज आपण या ऐतिहासिक पौराणिक आणि भक्तिमय वारशाचा एक अद्भुत प्रवास उलगडणार आहोत। श्वास रोखून धरा, कारण या प्रवासामध्ये तुम्हाला अशा एक विश्वास घेऊन जातील जेथे श्रद्धा आणि चमत्कार यांच्यातील रेषा पुसट होऊन जाते। भाग क्रमांक 2 नवनाथ संप्रदाय आणि प्रबुद्ध नारायणाचा अवतार। भारतभूमी ही अनादी काळापासून योग्यांची आणि तपस्वींची भूमी राहिली आहे। या परंपरेतील सर्वात गूढ आणि शक्तिशाली संप्रदाय म्हणजे नवनाथ संप्रदाय। शिवशंकराच्या आशीर्वादाने आणि दत्तात्रयांच्या मार्गदर्शनाने नवनाथांची उत्पत्ती झाली। या नवनाथापैकी प्रत्येकाने एका विशिष्ट नारायणाचा अवतार घेतला होता। श्री कानिफनाथ हे साक्षात प्रबुद्ध नारायणाचे अवतार मानले जातात। पौराणिक आख्यायिकानुसार त्यांच्या जन्माची कथा अत्यंत विलक्षण आहे असे म्हटले जाते की श्री दत्तात्रयांच्या इच्छेने हत्तीच्या कानातून म्हणजे गजा कर्णातून त्यांची उत्पत्ती झाली, म्हणून त्यांना कानिफा किंवा काही ठिकाणी कानफाट्या नाथ असेही म्हटले जाते किंवा संबोधले जाते। जन्मांतच त्याच्या दैव तेज होते। त्यांच्या डोळ्यात साऱ्या विश्वाचे ज्ञान सामावलेले होते आणि चेहऱ्यावरती एक अथांग शांतता होती। पण हे केवळ एक सामान्य जीवन नव्हते, हा एक महान उद्देश घेऊन पृथ्वीवरती आलेला अवतार म्हणजे जनसामान्यांच्या दुःख दूर करण्यासाठी आणि अज्ञानाचा अंधार मिटवण्यासाठी आणि भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी प्रबुद्ध नारायणाने हे रूप धारण केलेले होते। भाग क्रमांक 3 श्री जालेंद्रनाथ आणि कानिफनाथ यांची भेट वजा गुरु शिष्य परंपरा। कोणत्याही महान कार्याची सुरुवात योग्य मार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही। कानिफनाथांच्या या दैवी प्रवासामध्ये त्यांना गुरु म्हणून लाभलेले ते स्वतः श्री जालेंद्रनाथ हे साक्षात अंतरिक्ष नारायणाचा अवतार होते। या दोन्ही महान नाथांची भेट ही एका सामान्य घटना नव्हती, तर ती एक ब्रह्मांडात घडलेली एक अद्भुत आणि ऊर्जात्मक युग घटना होती। जालंधरनाथांनी कानिफनाथांची परीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले। या गुरु शिष्य परंपरेमध्ये कानिफनाथांचा साक्षात योग विद्या सिद्धी आणि अफाट शक्ती प्राप्त झाली। कठोर तपश्चर्या, हिमालयाच्या कुशीस आणि गंडात अरण्यामध्ये केलेल्या ध्यान यातून कानिफनाथांची अष्टसिद्धी आणि नवरसिद्धी प्राप्त झाली। गुरु जालेंद्रनाथांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केवळ स्वतःचे आत्मज्ञानच मिळवले नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी करण्याचे व्रतही घेतले। भाग क्रमांक 4 लोककल्याण आणि नाथांचे भ्रमण। एकदा सर्व सिद्धी प्राप्त झाल्यावर कानिफनाथ एका जागी थांबले नाही। त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये विशेष भारतवर्षामध्ये प्रदीर्घ भ्रमण केले। ते गावोगावी, जंगलामध्ये, वाळवंटात आणि पर्वतामध्ये फिरत राहिले। या प्रवासात त्यांनी अनेक रजल्या गाजलेल्या गरिबांना आणि आजारी लोकांना मदत केली। नाथांनी लोककल्याणासाठी केलेल्या कार्याच्या कथा आजही गावोगावी कीर्तनामधून आणि भजनामधून सांगितल्या जातात। ज्यांच्या जीवनामध्ये केवळ अंधार होता त्यांना नाथांनी आशेचा किरण दाखवला। अनेकांचे असाध्य आजार त्यांनी केवळ आपल्या स्पर्शाने आणि विभूतीने सामर्थ्याने बरे केले। समाजात पसरलेल्या वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आणि धर्माचा स्थापना करण्यासाठी त्यांनी अनेकदा आपल्या दैवी चमत्काराचाही वापर केला। या चमत्कारामागे केवळ अफाट शक्तीचे प्रदर्शन नव्हते, तर प्रत्येक मानवाला योग्य मार्गावरती आणण्याची त्यांची तळमळ होती। भाग क्रमांक 5 श्री क्षेत्र मढीची निवड आणि संजीवनी समाधीचे रहस्य। अनेक वर्ष संपूर्ण जगात भ्रमण केल्यानंतर जेव्हा अवतार कार्याची सांगता करण्याची वेळ आली तेव्हा नाथांनी एका विशिष्ट जागेचा शोध सुरू केला। अशी एक जागा जेथे ते समाधी घेऊन अनंत काळापर्यंत आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहू शकतो। या शोधात ते महाराष्ट्र भूमीत अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा टेकडीवरती आले। हेच ते मढी गाव। पण मढीच का, या प्रश्नाचे उत्तर अतिशय गूढ आहे। असे मानले जाते की या भूमीला एक अत्यंत किंवा अतिशय वेगळा
आध्यात्मिक वलय आणि चुंबकीय ऊर्जा कास्मिक एनर्जी फील्ड आहे. कानिफनाथांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले की ही जागा समाधीसाठी अत्यंत योग्य आहे. त्यांनी फाल्गुन वैध पंचमीला किंवा रंगपंचमीचा दिवस निश्चित केला. समाधीचा तो क्षण शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचा होता. हजारो भक्त साधू संतांनी देवदेवता यांच्या उपस्थितीत नाथांनी जिवंतपणे समाधीत प्रवेश केला. नाथांनी आपल्या भौतिक देहाला त्यागला तरीही त्यांची चैतन्य उपस्थिती आणि ऊर्जा आजही या मंदिरामध्ये प्रत्यक्षाने जाणवते. संजीवनी समाधी याचा अर्थच हा आहे की ते आजही जिवंत आहेत, सूक्ष्म रूपात वास करत आहेत आणि भक्ताच्या हाकेला ओढ देत आहेत. भाग क्रमांक 6, मंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि वास्तुकला. आज आपण जे मंदिर किंवा मडीचे मंदिर पाहतो त्याचा इतिहासही अतिशय रंजक आहे. सुरुवातीला येथे एक छोटेसे आणि साधे स्मारक होते. काळानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतर पेशवे व मराठा सरदारांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पाषाणात बांधलेले हे मंदिर मराठा वास्तुकलेचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर, भव्य तटबंदी आणि पायऱ्यांचा मार्ग हा भाविकांसाठी एक ऐतिहासिक ठेवा आहे. काळाच्या ओघामध्ये शेकडो वर्षापासून प्रवासात जुन्या गोष्टीमध्ये कदाचित काही उणीवा राहिल्या असतील, वास्तूची झीज झालेली असेल, पण मडीच्या या मंदिरात येणाऱ्या भक्तांचा श्रद्धेला आजही कधीच खंड पडला नाही. इथल्या प्रत्येक दगडावर नाथांच्या नावाचा जयघोष कोरलेला आहे. मंदिरात प्रवेश करतात मनात जी एक अथांग शांतता मिळते ती केवळ आणि केवळ नाथांच्या अस्तित्वाची प्रचिती आहे. भाग क्रमांक 7, फाल्गुन वैद्य पंचमी आणि मडीचा भव्य यात्रा. मडीचे खरे स्वरूप आणि मडीची अफाट ऊर्जा पाहण्याचे असेल तर फाल्गुन वैद्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी येथे यावी. या दिवशी येथे एक अत्यंत भव्य यात्रा भरते. केवळ अहमदनगरच्या नात्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो भाविक नाथांच्या दर्शनासाठी येथे येतात. डोंगराच्या पायथ्यापासून ते थेट मंदिराच्या कळसापर्यंत केवळ माणसाचा महासागर उसळलेला असतो. डफ, हलगी आणि ताशांच्या कडकडाट नाथांच्या नावाचा चांगलाच असा जयघोष असं म्हणतात घुमतो. भंडाऱ्याची, हळदीची आणि गुलालाची इतकी प्रचंड उदाहरणे होती की संपूर्ण टेकडी जणू सोन्याची आणि रंगाची बनल्यासारखी वाटते. ही यात्रा म्हणजे नाथांचा अफाट शक्तीचे आणि भक्ताच्या प्रेमाचे एक जिवंत प्रतीक आहे. येथे कोणताही उच्च नीच असा भेदभाव नसतो. राजापासून ते रंकापर्यंत सर्वजण नाथांच्या दरबारामध्ये एक समान असतात. भाग क्रमांक 8, भक्ताचे अनुभव आणि नाथांचा आधार. मडीला येणारा प्रत्येक भक्त काही ना काहीतरी मागणी घेऊन येतो. कोणाला आजारातून मुक्ती हवी असते, कोणाला संकटातून मार्ग हवा असतो, तर कोणाला जीवनामध्ये प्रगती हवी असते. प्रत्येक भक्ताच्या मनात जीवनाविषयी एक स्वप्न असते. त्यांच्या त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी नाथांची कृपा सर्वात मोठी शिदोरी ठरते. मंदिराच्या गाभाऱ्यात उभे राहून जेव्हा भक्त नाथांच्या समाधीकडे पाहतो तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू वाहू लागतात. हे अश्रू दुःखाचे नसून एका अनामिक समाधानाचे असतात. येथे येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार नाथांचा आधार मिळतो. नाथांनी दिलेला आशीर्वाद भक्ताला जीवनातील प्रत्येक संकटाशी लढण्याची आणि पुन्हा नव्याने उभे राहण्याची ताकद देतो. अनेकांनी साक्षात मृत्यूच्या दारातून परत आल्याचे अनुभव येथे कथन केले आहेत. नाथांची विभूती ही त्यांच्यासाठी संजीवनीपेक्षाही कमी नाहीये. भाग क्रमांक 9, आधुनिक काळात नाथांच्या विचाराची गरज. आजच्या या धावपळीत आणि ताणतणावग्रस्त युगामध्ये जेथे मानवाला माणसाचा विसर पडला चालला आहे तेथे नाथांचे विचार आणि त्यांचा वारसा अधिकच प्रसंग ठरतो. नाथांनी जातीभेद, धर्मभेद मानला नाही. त्यांनी केवळ मानवतेची पूजा केली. मडीचे मंदिर आपल्याला हेच शिकवते की खरी शक्ती ही पैशात किंवा सत्तेत नसून ती दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटण्यात किंवा निस्वार्थ भक्तीमध्ये आहे. आजचे तरुण आणि नवीन पिढी जेव्हा या मंदिरामध्ये येते तेव्हा त्यांना या ऐतिहासिक वारशाची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आपण हा माहितीपट तयार केला आहे जेणेकरून नाथांचा हा गौरवशाली इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचावा. भाग क्रमांक 10, समारोप. मित्रांनो, मडीच्या या पवित्र मातीत नतमस्तक होताना प्रत्येकाला आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभे असल्याची प्रबळ जाणीव होते. कानिफनाथ हे केवळ
भूतकाळातीलच एक संत नाहीत, तर ते वर्तमानातील एक जिवंत ऊर्जा आहेत आणि भविष्यातील एक मार्गदर्शक प्रकाश आहेत. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मडीच्या या टोकावर नाथांचा महिना असाच गाजत राहील. या माहितीपट जर तुम्हाला आवडला असेल तर नाथांच्या या ऐतिहासिक वारशाची माहिती तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कमेंटमध्ये जय कानिफनाथ नक्की लिहा. ही अनमोल माहिती जास्तीत जास्त भाविकापर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सर्वांना नाथांच्या कृपेची प्रचिती यावे, तुमचे प्रत्येक चांगले काम सिद्धीस जावे हीच माझी प्रार्थना आहे. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत शुभरात्री आणि जय नवनाथ आणि ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बडे बाबाय नमः.